श्री स्वामी समर्थ. आजची कथा आपण सांगतोय नरक चतुर्थी विषयी. नरक चतुर्थी ही गोष्ट सगळ्यांना माहित असेल. ऑलमोस्ट म्हणजे दिवाळीच्या आधी येते ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण या दिवसापासून आपण उठणं का लावतो किंवा आपण दिवे तर लावतोच. आपण आता दिवाळीच्या 5 दिवस कंटिन्युअस दिवे लावतो, पण या दिवशी आपण दिवे कशाला लावतो, तर हे सगळ्या गोष्टी आज आपण कव्हर करणार आहोत या कथामध्ये. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या गोष्टीमध्ये मजा येईल. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करतोय. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव पियुष इंगळे आणि मी कथेसाठी सुरुवात करतोय. तर प्रागज्योतिषपूर नावाचं एक राज्य होतं. प्रागज्योतिषपूर नावाचं एक मोठं राज्य होतं. तिकडे नरकासूर नावाचा एक राक्षस राहत होता. तर तो इतका दुष्ट होता की जेवढे पण राजा वगैरे होते ते सगळ्यांना त्यांनी बंधक बनवून ठेवलं होतं. नरकासूरने सगळ्या राजांना वगैरे बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याकडे. आणि जे 16,000 कन्या, राजकन्या आणि स्त्रिया, म्हणजे हे दोन्ही मिळून जे 16,000 कन्या होते त्या सगळ्यांना पण त्याने बंधक बनवून ठेवलं होतं. तर ही गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांना समजली. तर हे सगळं ऐकून ते खूप संतापले होते त्यावेळी. तर त्यांनी हे विचार केला की मी याच्यासोबत युद्ध करेल आणि याला मी नष्ट करेल. त्यांनी हे विचार केला आणि श्रीकृष्णांनी ह्याची प्लॅनिंग स्टार्ट केली. तर ही गोष्ट त्यांची वाईफ, श्रीकृष्ण यांची वाईफ सत्यभामा यांना समजली. तर त्यांनी हे सांगितलं की जो नरकासूर राक्षस होता त्यांनी स्त्रियांना पण बंधक बनवून ठेवलं, स्त्रियांना पण त्रास केलाय, तर मी त्याचा वध करेल हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यात तुम्ही माझी मदत करा. रथात बसून सत्यभामा हे नरकासूरचं वध करायला निघालेत. आणि ऑब्व्हियसली त्यांच्यासोबत तर श्रीकृष्ण होतेच. आणि ज्या दिवशी त्यांचं युद्ध झालं तर तो दिवस होता अश्विन चतुर्थीचा तो दिवस होता. आणि त्याच दिवशी नरकासूरचा वध झाला. तर जे पण स्त्रिया त्यांनी बंधक बनवून ठेवले होते नरकासूरने, ते सगळे मोकळ्या केल्या त्यांनी. आणि मोकळ्या केल्यानंतर जो आनंद होता त्यांना, आनंदोत्सव आपण त्यांनी त्या टायमाला त्यांनी बनवला. तर आनंदोत्सव बनवता त्यांनी दिवे पण लावले प्रत्येक ठिकाणी. तर तो सण त्यांनी तिकडे साजरा केला आणि तो सण आपण अजूनही इथे आपल्याकडे साजरा करतो. आणि नरक चतुर्थीच्या दिवशी आपण उठणं लावून आंघोळ का करतो, तर ही गोष्ट परमपूज्य गुरु माऊली यांनी त्यांच्या कथात सांगितलेली आहे. त्यांनी असं सांगितलंय की माणूस हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी नरक भोगतच असतो. स्पेसिफिकली नरक भोगत असतो. मग तो आजाराचा असो किंवा घरची कटकट असते किंवा आर्थिक परिस्थिती असते, तर त्या सगळ्या गोष्टी तो सहन करत असतो. म्हणजे एक टाईपचा नरक असते. तर उठणं आपण का लावतो, तर मी हे तुम्हाला सांगतो. आता उठणं लावल्यानंतर जे आपलं मन असते, शरीर असते आणि आत्मा हे पूर्णपणे पवित्र होते अशी मान्यता आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी जेव्हा ते 16,000 कन्यांना वाचवलं तेव्हा ते आपल्या राजधानीत घेऊन आले. तर राजधानीत आणल्यानंतर तिकडचे जे लोक होते ना, ते असे म्हणतात ना की वाईट नजरेने बघत होते त्यांच्याकडे. जे स्त्रिया होत्या तर त्यांची ऑटोमॅटिकली मुंडी खाली झुकत होती. तर ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्ण यांना समजली तर त्यांनी काय केलं की या गोष्टीला तोड काढण्यासाठी त्यांनी सांगितले की तुम्ही सगळं उठण्याने आंघोळ करा. तर उठण्याने आंघोळ केल्याने काय होते, तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमचा आत्मा पवित्र होतो, शुद्ध होतो. तर जे पण तुमचे जे पास्ट असेल, जे पण तुम्ही पास्ट मध्ये भोगलाय, ते सगळ्या गोष्टी इथे म्हणजे ते सगळ्या गोष्टी आपल्या पवित्र होऊन जातील आता. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की जे 16,000 कन्या होते ना, त्यांना ऍज अ पत्नी म्हणून त्यांनी स्वीकार केलं. हे जेव्हा त्यांना सगळ्यांना माहीत पडलं तेव्हा त्यांचं मान ताठ झाली आणि त्या सगळ्यांनी आंघोळ केली उठण्याने. तर उठण्याने आंघोळ केल्यानंतर त्यांचं मन, शरीर आणि आत्मा हे तिन्ही पवित्र झाल्यामुळे त्यांना तो स्थान मिळाला त्यांच्याकडे. भगवान श्रीकृष्ण यांनी त्या सगळ्या स्त्रियांना समाजात एक प्रतिष्ठा बनवून दिली, आपण असं बोलू शकतो. ती म्हणजे की मी तुम्हाला ऍज अ पत्नी मी स्वीकार करतोय करून सगळ्यांना. तर याच्यापाठी अशी मान्यता आहे ना की उठणं लावल्याने आपलं जे शरीर, मन, आत्मा हे सगळं पवित्र होते, तुमचं आरोग्य एकदम चांगलं राहते. ते हे या सगळ्या गोष्टीची मान्यता आहे. आता आपण प्रत्येक ठिकाणी हे ऐकतो पण आणि हे सांगतात पण, म्हणजे जे परमपूज्य गुरु होते त्यांनी पण ही गोष्ट सांगितली की जो लावे उठणं तो पावे परमेश्वर. ही गोष्ट त्यांनी सांगितली आहे. तर नरक चतुर्थीची ही पूर्ण गोष्ट हे जर तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत सांगितली आहे, कथा जी तुम्हाला सांगितली ती एकदम सोप्या भाषेत सांगितली आहे. आय होप की तुम्हाला सगळं समजलं असेल या गोष्टी. तर जर तुम्हाला समजलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. याच्या पुढे अजून जे आपले सण वगैरे येणार ते सगळ्यांची कथा मी तुमच्या समोर घेऊन येतोय. तर तुम्ही मला सपोर्ट करा. मी तुम्हाला प्रत्येक सणाची कथा
मी तुमच्या समोर आणत राहील. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.